हां बोलू नका रे, लक्ष द्या. आपल्याला आता हा प्रश्न केव्हा आलेला आहे पहा, मार्च 2019 मध्ये. इन द AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी दिलेली आहे आपल्याला बघा. 2, -2, -6, -10 असं चाललंय. कॉमन डिफरन्स काढा म्हणलंय आणि हे MCQ आहे. तर कॉमन डिफरन्स पहिला D कसं लिहिताल तुम्ही, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म करा. -2 मायनस आणि फर्स्ट टर्म काय आहे 2, -2 - 2 काय होते -4. तर ऑप्शन काय येणार आहे ए. सेकंड क्वेश्चनकडे लक्ष द्या. फॉर अ गिवन AP, कशासाठी गिवन AP, ए दिलं आहे आपल्याला किती 3.5 आणि D काय दिलं आहे 0, देन TN. हे सॉल्व करायची बी गरज नाही आपल्याला, कारण का कॉमन डिफरन्स काय आहे 0. तर सर्व टर्म्स काय असतील आपले 3.5च राहतील ना, चेंज होतील काय. कॉमन डिफरन्स काय आहे 0 आहे. तर पहिली टर्म बी 3.5, दुसरी पण 3.5, तिसरी पण 3.5, असंच कोणती बी टर्म काय राहणार आहे 3.5. तर ते हे 2 वेळेस आलं होतं, जुलै 19 आणि मार्च 23ला. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चनकडं MCQच्या आता. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. 10 नॅचरल नंबर्सची सम काढा म्हणाले आपल्याला. आपण सकाळी सॉल्व केल्याप्रमाणे बघा. लिस्ट ऑफ नॅचरल नंबर्स, लिस्ट ऑफ फर्स्ट म्हणलंय ना, फर्स्ट. थर्ड क्वेश्चनसाठी आन्सर आहे 10 नॅचरल numbers is 1, 2, 3, 4, 5. असं कुठपर्यंत जाणार आहे सांगा 10 पर्यंत. हे MCQ आहे, शॉर्टमध्ये बी सॉल्व करू शकता तुम्ही. SN चा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, n/2 A + TN राहणार आहे फॉर्म्युला आपला. n म्हणजे किती नॅचरल नंबर्सची बेरीज काढायची आहे 10. तर यांची व्हॅल्यू 10 भागिले 2. पहिली टर्म काय सांगा 1 आणि शेवटची टर्म काय 10. हे किती येते 5 आणि हे काय होते 11. 11 गुणिले 5 55. तर आन्सर काय येणार आहे 55 येणार आहे. ज्याला लिहा त्यांना फास्ट लिहा थोडं. आता फोर्थ MCQ कडे लक्ष द्या. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन APR. आपल्याला पहिले 4 टर्म्स काढायचे आहेत APचे. आपल्याला काय काय दिले सांगा. फर्स्ट टर्म दिले अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. फर्स्ट टर्म काय सांगा T1 -2 अँड कॉमन डिफरन्स सांगा -2. मग आता सेकंड टर्म काढायचं असेल तर आपण फर्स्ट टर्ममध्ये काय ॲड करता, कॉमन डिफरन्स ॲड करत राहा. सेकंड टर्म काढायचं असेल तर फर्स्ट टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करता. थर्ड टर्म काढायचं असेल तर सेकंड टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करता. फोर्थ टर्म काढायचं असेल तर थर्ड टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करता. तर मी T2 = काय लिहिणार आहे सांगा T1 + D. T1 किती आहे सांगा तुमचा -2 आणि D काय -2, तर काय येणार आहे -4. आता T3 डायरेक्ट लिहू काय -4 - 2 किती येणार आहे -6. T4 -6 - 2 काय येणार आहे -8. तर -2 -4 -6 -8 हे आपलं आन्सर राहणार आहे. तर C हे ऑप्शन करेक्ट आहे आपलं. लिहून घ्या ज्याला लिहायचं आहे. तर लक्ष द्या आपल्याकडं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, लिहू नका, लक्ष द्या पहिलं. फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एन AP whose फर्स्ट टर्म इज -2. पहिला टर्म किती दिलेला आहे आपल्याला -2 अँड कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे सांगा -2. तर आपल्याला काय काढायचं आहे सेकंड आणि थर्ड टर्म काढायचं आहे. आणि हे किती मार्काला विचारलं होतं 1 मार्क 2020 मार्च 2020ला. तर लक्ष द्या थोडंसं बघा. पहिलं आपण गिवन लिहूत. पहिलं काय लिहूत गिवन. फर्स्ट टर्म दिलंय, किती दिलंय फर्स्ट टर्म T1 = A = -2 आणि कॉमन डिफरन्स दिलंय, किती दिलाय -2. कोणती टर्म काढायची आहे तुम्हाला सांगा
सेकंड अँड थर्म, देअरफॉर सेकंड टर्म T2 इज इक्वल टू कसं काढता सांगा आपण, T1 प्लस डी, शिकल्या ना अगोदरच. T1 प्लस काय करता डी. T1 किती आहे सांगा, -2 आणि डी किती आहे -2, काय येणार आहे सांगा, तर सेकंड टर्म -4 आली. थर्ड टर्म पहा मग. सिमिलरली थर्ड टर्म T3 इज इक्वल टू, आता काय करता सांगा, T2 प्लस डी. T2 किती आहे -4 आणि -2 किती येणार आहे -6. तर लास्टला तुम्हाला लिहिता येते आन्सर, सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ गिवन APR, सेकंड अँड थर्ड टर्म्स ऑफ कोणाचे, ऑफ गिवन APR -4 and -6 रिस्पेक्टिवली. हे लास्टला असं वाक्यामध्ये लिहित राहायचं. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा सुद्धा क्वेश्चन किती मार्काला विचारलेला आहे सांगा, 1 मार्काला. केव्हा विचारलाय, डिसेंबर 2020 ला. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द फॉलोइंग AP म्हणाले. याच्यात काय लॉजिक आहे काय बघा. गिवन AP इज, गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज, हे होय. इथं बघा मग, हिअर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती आहे सांगा, 127. फर्स्ट टर्म किती आहे 127. आणि मग खाली बघा, T2 सेकंड टर्म 135, T3 सांगा 143, T4 सांगा 151. आता सर्व करायची गरज नाही. कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युलाच काय असते सांगा, D इज इक्वल टू T2 मायनस T2 किती आहे 135 मायनस T1 किती आहे 127, किती येते सांगा 8. लास्टला लिहू शकता, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर गिवन APR 127 and 8 रिस्पेक्टिवली. ओके, लक्ष द्या रे, बोलू नका. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन APR 12 and 4. पहिली टर्म किती आहे 12 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 4. TN दिलंय आपल्याला किती 96, TN किती दिलंय 96. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे N. आता इथूनच हिंट भेटली, कोणता फॉर्म्युला यूज करताल तुम्ही, TNचा फॉर्म्युला यूज करताल. कोणता फॉर्म्युला यूज करताल, TNचा फॉर्म्युला यूज करताल तुम्ही. तर आपण पहा, पहिलं गिवन लिहूत, पहिलं काय लिहूत गिवन. काय काय दिलंय ते बघा. फर्स्ट टर्म दिलेत त्यांनी, फर्स्ट टर्म T1 किंवा A कशाना बी दाखवा, किती दिलेत सांगा 12. कॉमन डिफरन्स किती दिलेत 4. अरे फाइंड झालं, इथं फर्स्ट टर्म करा, फर्स्ट टर्म करा, फाइंड झाले. आणि TN दिलंय आपल्याला 96. आता सांगा टू फाइंड N काढायचा आहे. काय काढायचं आहे N. कोणता फॉर्म्युला यूज कराल आपण, TNचा फॉर्म्युला यूज कराल ऑब्विसली. कोणता फॉर्म्युला यूज करताल TNचा फॉर्म्युला. मग कोणतं वाक्य लिहिताल आपण आधी, वी अम्मा नाही, वी कनो दॅट. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. A सांगा A किती आहे
12 प्लस TN किती दिलाय 96. n मायनस 1ला जशाल तसं, कारण का n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि d किती आहे 4. मग आपल्याला पहिल्यांदा बघा 96ला 96 या प्लस 12ला इकडे आणल्यानं जमते -12, नंतर बी आणा आधी बी आणा कवा बी आणलं तरी जमते. 96ला 96 प्लस 12 इकडे आल्यानं काय झालंय, आता 4 गुणिले n करा 4n. त्याच्यानंतर -1 गुणिले 4 काय होते -4. 96तून 12 गेले 84. -4 इकडे आल्यानं काय होते सांगा रे, इज इक्वल टू देअरफॉर 4n इज इक्वल टू किती येते 88. n इज इक्वल टू 88 गुणाकारातलं 4 कुठं आलं रे 4 2 8 4 2 8. तर यांची व्हॅल्यू किती आली 22. पहा अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडं, बोलू नका रे लक्ष द्या. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन AP. जे दिलेली खालची सिक्वेन्स आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही म्हणायले. कोणती बी सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन केव्हा असते, जेव्हा कोणत्या बी दोन संख्येमधला कॉमन म्हणजे डिफरन्स सारखा येत असेल, कॉन्स्टंट राहत असेल तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन होय. आणि जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल हे, तर आपल्याला कितवी टर्म काढायची आहे सांगा 20th टर्म काढायची आहे. म्हणजे TNचा फॉर्म्युला यूज करायला आपण. हे प्रॉब्लेम केव्हा विचारलेला आहे मार्च 2020ला. किती मार्काला 2 मार्काला. बघा मग पहिलं वाक्य लक्ष द्या रे, गिवन सिक्वेन्स इज, गिवन सिक्वेन्स इज, हे गिवन सिक्वेन्स आहे आपली. हिअर मला सांगा T1 किती आहे -12, T2 सांगा रे -5, T3 2, T4 9, बाबा T6 सॉरी T5 16, T6 23, T7 30. प्रत्येक 2-2 संख्येमधला आपण फरक काढत जाईल आणि ते जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तरच ते अरिथमेटिक प्रोग्रेशन होय, अदरवाईज ते अरिथमेटिक प्रोग्रेशन हो. बघा मग आता इथं T2 - T1 करा पहिल्यांदा. T2 - T1 काय ते सांगा -5 -12. -5ला -5 मायनस मायनस गुणाकारात काय होते +12. -5 + 12 काय येणार आहे रे 7. तर T2 - T1 काय आलंय 7. तसंच आपण काय करू T3 - T2 करू. T3 काय आहे 2 -5 2 + 5 काय ते 7. T4 - T3, T4 किती आहे 9 -T3 2 किती आलंय 7. T5 - T4 16 - 9 काय येणार आहे 7. T6 - T5, T6 किती आहे 23 -T5 किती आहे 16 7 वापस. T7 - T6 30 -23 काय येणार आहे 7. मग कोणत्या बी 2 कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काय सारखा, तर त्याच्यामुळे हे अरिथमेटिक प्रोग्रेशन होय की नव्हते ते सांगा पहिल्यांदा. आहे, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. तर लक्ष द्या. मग आपण वाक्य लिहिल बघा असं, डिफरन्स बिटवीन any two consecutive
terms is constant, therefore given sequence is an का वरी है AP अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग आता आपल्याला 20th टर्म काढायची आहे. 20th टर्म फाइंड आउट करायचं असेल तर आपण कोणाचा फॉर्म्युला वापरेल सांगा? TN चा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरताल? TN चा. मग वी नो दॅट TN चा फॉर्म्युला काय असते? A प्लस n-1 इंटू D. कोणती टर्म काढायची आहे आपल्याला? फॉर 20th टर्म T20 इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे? A म्हणजे -12 प्लस 20 - 1 आणि आपला कॉमन डिफरन्स काय आलाय? 7. -12 ला -12 प्लस 20 - 1 19 गुणिले 7. -12 ला -12 प्लस हे 2 राहिलं असलं तर काय झालं असतं? 140 झालं असतं समजा. 20 2 120 7 140 133 येते काय? 19 गुणिले 7 133. 133 - 12 121. तर 20th टर्म काय यायली सांगा रे? 121 यायली. लिहून घ्या. बघा आपल्याला काय दिलंय? फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP म्हणायले. म्हणजे 19वी टर्म काढायची आहे आपल्याला. आणि हे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलंय. चेक करायची गरज आहे का इथं आपल्याला? नाही. त्यांनी काय दिलेत? हे अरिथमेटिक प्रोग्रेशन होय. 2 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. केव्हा मार्च 19 आणि डिसेंबर 20 ला. किती मार्काला आलेला आहे? 2 मार्काला. पहिली लाईन काय लिहिली सांगा आपण? गिवन AP इज. आता डायरेक्ट आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे सांगा? 7, 13, 19, 25. हिअर मला सांगा फर्स्ट टर्म म्हणजे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 7. सेकंड टर्म सांगा रे इथं आपल्याला 13. आपल्याला कॉमन डिफरन्स काढून घ्यावं लागते लगेच. कोणती बी टर्म काढायची असेल तर कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय राहते सांगा? T2 मायनस T1. व्हॅल्यूज ठेवा. T2 किती आहे? 13 मायनस T1 किती आहे रे? 7. 13 - 7 काय आलंय सांगा? तर कॉमन डिफरन्स आपला किती आलाय? 6. आता आपण कोणती बी टर्म काढू शकता कारण का TNच्या फॉर्म्युल्यामध्ये जेवढे गोष्टी लागतात तेवढे सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. मग वी नो दॅट Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. असं आहे. कितवी टर्म काढायची आहे आपल्याला सांगा? फॉर 19th टर्म मला सांगा यांची व्हॅल्यू किती घेताल रे तुम्ही? 19. 19th टर्मसाठी यांची व्हॅल्यू काय? 19. तर T19 इज इक्वल टू पहिली टर्म किती आहे? 7 प्लस 19 - 1 गुणिले 6. 7 ला 7 प्लस 18 गुणिले काय आलं रे आता? 6. 7 ला 7 प्लस समजा 120. 120 मधून 12 गेले 108 येते गुणाकार. 18 गुणिले 6 काय येते रे? करेक्ट होय का? आणि बेरीज काय येते? 115. तर लास्टला वाक्य लिहावं लागते आपल्याला. 19th टर्म ऑफ अन गिवन AP इज 115. हे एक प्रश्न बघा मागच्या क्वेश्चन सारखाच आहे. त्याला तुम्हाला होमवर्कसाठी होय. घरून करून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. हे गणित तुम्हाला होमवर्कसाठी आहे. आणि कृष्णा पुपुलवाडचं म्हणणं आहे की आम्ही करताच नक्की. हाच कृष्णा.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे इम्पॉर्टंट आहे हां, आपल्या रेग्युलर क्लासमध्ये झालं नाही नाही, ट्राय करता काय पहिलं तुम्ही? हां पहिलं ट्राय करा, मग मी सोडून देतो. हां लक्ष द्या रे, थोडं शांत बसा. 4 मार्काला प्रश्न विचारलेला आहे, केव्हा आलेला आहे? मार्च 2022. आणि आता आपल्याला ह्याला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे बघा, लक्ष द्या. इफ द 9th टर्म ऑफ एन AP इज 0, 9वी टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशनची काय म्हणाले त्यांनी? 0. तर मी काय लिहितो पहिल्यांदा? गिवन लिहायलो पहिल्यांदा, गिवन T9 इज इक्वल टू काय घेणार आहे? 0. त्यांनी दिलेत ना, 9th टर्म काय अरिथमेटिक प्रोग्रेशनची? 0 आहे, त्यांनी स्वतः दिलेत. देन प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह बघा, 29th टर्म इज डबल द 19th टर्म, म्हणजे 19व्या टर्मपेक्षा डबल, 19व्या टर्मच्या डबल आहे. कोणती टर्म? 29वी टर्म. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता एकच कंडिशन आहे, आपल्याला TNचाच फॉर्म्युला यूज करावा लागते आणि पहिलं T9 वरून काहीतरी व्हॅल्यू काढून घ्यावं लागते. लक्ष द्या काय काय दिले, हे दिलं याच्यावरून काहीतरी निघते काय बघूत आपण. बघा रे प्लीज लेकरं हो, लक्ष द्या. लेट फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय घेता आपण सांगा? असं घेतलं आपण. आता आपण TNचा फॉर्म्युला यूज करणार आहात. आपण लिहिल्या वी नो दॅट TNचा फॉर्म्युला काय असते सांगा? A + n-1 × D. आता आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे याच्यामध्ये, 9th टर्म किती दिलेली आहे सांगा? 0. तर फॉर 9th टर्म n इज इक्वल टू आपण काय ठेवत? 9 आणि Tn इज इक्वल टू 0 ठेवत. तर फॉर 9th टर्म n इज इक्वल टू काय? 9. देअरफॉर T9 इज इक्वल टू A + 9 - 1 × D. मला सांगा T9 काय दिलंय आपल्याला? 0 इज इक्वल टू A + 8D. A + 8D. इथून A ची व्हॅल्यू काढून घ्या. इथून कोणाची व्हॅल्यू काढून घ्या? A ची. तर देअरफॉर A इज इक्वल टू +8D. इकडे आल्याच्या नंतर काय होणार आहे सांगा? -8D. तर A ची व्हॅल्यू -8D आले. आता आपण TNचा फॉर्म्युला यूज करूत कोणत्या टर्मसाठी? 19व्या टर्मसाठी यूज करूत. पहिल्यांदा कोणत्या टर्मसाठी यूज करूत? 19व्या आणि नंतर 29व्या. मग काहीतरी येते काय बघूत आपण. मग बघा, सिमिलरली फॉर किती टर्म? 19th टर्म पहिल्यांदा n इज इक्वल टू 19. देअरफॉर T19 इज इक्वल टू A + 19 - 1 × D. A ची व्हॅल्यू सांगा मला? -8D. आधीच काढल्या ना. A ची व्हॅल्यू किती आली रे? आधीच -8D आलेली आहे. प्लस हे किती होते सांगा? 18D. 18D - 8D 10D. इक्वेशन नंबर फर्स्ट. मला सांगा T19 किती आलंय? लवकर सांगा रे, बोला पटापट. 10D. T19 काय आलंय? 10D. कोणत्या याच्यात डाऊट असेल तर विचारा मला. ऑल्सो फॉर कोणती टर्म आता? 29th टर्म n इज इक्वल टू 29. मग T29 इज इक्वल टू A + 29 - 1 × D. -8D आधीच व्हॅल्यू काढलेली आहे आपण A ची. प्लस 28D. याला थोडंसं छोटं करूत आपण. हे किती येते सांगा? 20D. या 20Dला 2 × 10D लिहू काय? आणि 10D म्हणजे कोण होय रे? T19. आधीच काढलंय की नाही चेक करा. 10D म्हणजे कोण होय? 19. फ्रॉम इक्वेशन 1.
तर मग इथून आपण काय सांगू शकता 29th टर्म इज डबल द 19th टर्म. पुन्हा एकदा सांगायलो, लक्ष द्या रे, नंतर लिहून घ्या. आता शॉर्टमध्ये बघा, आपल्याला गिवन कंडिशन दिलं, आपल्याला काहीच माहीत नाही अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती होय का होय, काहीच नाही. फक्त एक कंडिशन दिलेत आपल्याला, 9वी टर्म त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये काय आहे, 0 आहे. मग याच्यावरून आपण काय केल्या, TNचा फॉर्म्युला वापरल्या आणि 9th टर्म 0 ठेवून हे जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर एची व्हॅल्यू हे -8D आली आपल्याकडं. मग ह्या व्हॅल्यूचा आपण यूज करणार आहात. मग आता कोणत्या कोणत्या टर्मसाठी बोललेत त्यांनी, 19वी टर्म आणि काय म्हणलेत 29वी टर्म. मग पहिलं 19व्या टर्मसाठी TNचा फॉर्म्युला वापरल्या, एची व्हॅल्यू -8D ठेवल्या, 10D आलं. मग 29व्या टर्मसाठी आपण व्हॅल्यू फॉर्म्युला वापरल्या TNचा, हा TNचा फॉर्म्युला 29व्या टर्मसाठी वापस एची व्हॅल्यू -8, हे 20D आलं आहे. मग या 20ला 2 गुणिले 10 लिहिल्या, 10D म्हणजे 19th होय, त्याची व्हॅल्यू ठेवल्या. मग इथून या रे की नाही 29th टर्म इज डबल द 19th टर्म, आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. ते इथं लिहून घ्या आणि आजचं आपण लेक्चर इथं थांबवूत.